हे जे कपल आहे इथे बसलेलं यांचं लग्न तर म्हणजे भारतभर गाजलं होतं तेव्हा जेव्हा झालं होतं. त्या ढेपेवाड्याचे फोटो कुठे कुठे लागले, त्या वेशभूषेची कॉपी किती जणांनी केली, प्री वेडिंग झाले तुमचे फोटो बघून बघून लोकांचे. तर आता प्लीज तुमच्या लग्नाविषयी सांगाच तो किस्से काहीतरी नक्की असतील. एक आठवण त्यांना विचारणार, लग्नातल्या एका समारंभात तुम्ही एकमेकांशी बोलत होतात की नव्हतात? हेमंत इज स्पेलिंग द बिन्स. काही नाही. लग्नाच्या आदल्या रात्री संगीत वगैरे सगळं झालं आणि आम्ही जिथे सगळे नाचत होते, सगळे वाटेल तसे नाचत होते. जे माझ्या नातेवाईकांनी जे नाच बघायला नको ते सगळे नाच बघितले होते. आणि त्याच्यानंतर सगळे हे झाले होते, जरा काय थकले होते बिचारे. कोणाला कुठं काही सुचत नव्हतं, काय करायचं, कुठं जायचं वगैरे, इतके थकलेले होते. तर आम्ही दोघं खूप थकलेलो होतो, खूपच जास्त नाचून नाचून फक्त. तर ते थकलो असताना आमचं झालं भांडण दोघांचं. तर ते भांडण वेगळ्याच कारणामुळे सुरू झालं. अगदी म्हणजे ते एवढंच होतं, त्याचं रूपांतर खूप मोठं झालं. आणि हे चाललेलं आहे पहाटे 3:30 वाजता. कारण मग 3 तासांनी बसायचं आहे विधींना. तर 3:30 वाजता आमच्यामध्ये भांडणं सुरू झाली. आणि एका पॉईंट नंतर हिच्या खोलीत हिच्या 2 मैत्रिणी होत्या त्या बाहेर आल्या, माझे भाऊ मित्र वगैरे बाहेर आले. आणि आमच्या म्हणजे ते एका पॉइंटला असं विचारायला लागले की अलार्म लावू ना सकाळचा, म्हणजे आम्ही उठायचंय ना लग्नासाठी, तुमचं काय ठरतंय? त्यांना तिथेच ढेपेवाड्यात खोलीच्या बाहेर सगळ्यांना ऐकू गेली, सगळ्यांना ऑलमोस्ट. बाकी सगळे झोपले होते. पण मग ती भांडणं अशी, ते जेव्हा सगळे बाहेर आले तेव्हा त्यांना हे ऐकू येत होतं, तुझे नातेवाईक बघ ना, आणि ही मला तुझे नातेवाईक बघ ना वगैरे, हे सुरू झालं होतं सगळं. ते कुठे कामं करतायत, अगं तुझे तर काहीच करत नाहीयेत वगैरे, हे सगळं अशी एक बाचाबाची सुरू झाली होती. प्रॉपर झोपलो होतो. पण हे लकी आहे कारण आमच्याही रिसेप्शनला आम्ही एकमेकांची भांडत होतो आणि बोलत नव्हतो रिसेप्शन मध्ये. सो संपल्यावर आम्ही एवढे दमलो की आम्ही एकमेकांशी बोलायला घेतलं, आता कुठे कंटिन्यू करा. हे सगळं भांडण चालू असताना मी यांच्यासाठी एक बंगला निवडला होता राहायला. आणि मी त्या बंगल्यावाल्याला सांगून ठेवलं होतं की सगळ्यांसाठी कॉट्स, सगळ्यांसाठी गाद्या आणि सगळ्यांसाठी प्रॉपर चांगली पांघरुणं, हे तू आणणार आहेस ना? तो म्हणाला हो, हे सगळं पॅकेजमध्येच आहे. तर मला रात्री 3 वाजता जो आमचा इव्हेंट मॅनेजर होता, भांडण चालू ऑलमोस्ट असं तापत असतानाच त्याचा फोन आला, अरे त्यांनी कॉट गाद्या काहीच नाही पाठवलंय. म्हणलं मग आता? तर म्हणलं नाही मी करतो काहीतरी मॅनेज. म्हणलं बरं. त्यात आमचं तुझे नातेवाईक बघ ना, तुझ्या यांनी तर काहीच नाही, हात पण नाही लावला त्या ताटलीला वगैरे, हे सगळं चालू होतं आमचं. आणि मग खूप भांडलं, नाही झालं सॉल्व्ह. आम्ही बसलो विधीला. झालं कारण आम्ही असे खूप भांडलो. आणि मी म्हटलं खड्ड्यात जा रे, सेम जसा हा तिला म्हणलाय. आणि मी माझ्या खोलीत गेले आणि 5 मिनिटांनी तो आला ग बिचारा. नीता ऐक ना, सॉरी माझं चुकलं. सो नेहमीप्रमाणे सिद्धार्थ चांदेकरांनी माफी मागितली. आणि ते सॉल्व्ह झालं.